काय वाटते तुम्हाला? मला वाटतं की एवढी भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहत असाल की किती मोठं ग्राउंड इथे आहे आणि शेकडो कार्यकर्ते, शेकडो विद्यार्थी इथे काम करत आहेत. ग्रामीण भागामधली ही सगळ्यात मोठी स्पर्धा, खरं तर मी म्हणेल पुणे जिल्ह्यातली 2 नंबरची स्पर्धा आणि कदाचित ग्रामीण भागातली एवढी मोठी स्पर्धा जिथे 4-5 हजार साधारण स्पर्धक उद्या भाग घेणार आहेत आणि एवढा प्रचंड मोठा या ठिकाणी तुम्हाला विस्तार या ग्राउंडचा दिसतोय जिथे एवढी सगळी मुलं असतील आणि माझ्या मते हे एक फार मोठं या गावासाठी पर्वच म्हणता येईल की एवढी सुंदर स्पर्धा इथे भरते आहे. तर माझ्या मते हा आपल्यासाठी एक सण आहे, लोणी गावासाठी या पंचक्रोशीसाठी एक सण आहे आणि तो सण आपण अत्यंत अतिशय चांगल्या प्रकारे तो निभावणार आहोत. नक्की सर, लोणीच्या वैभवामध्ये भर घालणारा आणि लौकिकामध्ये भर घालणारा असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. तुम्ही पाहताय जवळपास आमचे 200 ते 300 स्वयंसेवक या ठिकाणी काम करतायत आणि कदाचित मगाशी आत्ता मयूर सर जसं म्हणाले तसं महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये होणारी ही कदाचित एवढी भव्य दिवस पहिली स्पर्धा असेल. मोठ्या प्रमाणावर आणि भव्य प्रमाणावर इथं सारं काम चालू आहे. प्रत्येकजण माझ्या घरचा सण असल्यासारखा या ठिकाणी काम करतो आहे आणि हे याचं यश आहे, हे एकीचा विजय आहे आणि म्हणून उद्या पहाटे 5 वाजल्यापासून या स्पर्धेला आरंभ होईल. आपण स्टार्ट पॉईंटपासून सुरुवात केलेली होती, आपण आता आलेलो आहोत फिनिश पॉईंटवर. याच ठिकाणी स्पर्धेची सांगता होईल आणि नंतर याच ठिकाणी तुम्हाला जो स्टेजवर काम चालू दिसते त्या ठिकाणी अंतिम बक्षीस वितरण होणार आहे. याच ठिकाणी हा फिनिश पॉईंट असणार आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देणार आहे. उद्या गावातील सर्व दुकानदार आणि व्यावसायिक देखील आपली दुकानं बंद ठेवून आलेल्या सर्व स्पर्धकांना या ठिकाणी उत्तेजन देणार आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातल्या हरियाणाच्या राज्यातून देखील या ठिकाणी स्पर्धक येत आहेत. नाशिक, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद येथील स्पर्धक या ठिकाणी मुक्कामी आलेले आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील काही प्रशिक्षणार्थी देखील या ठिकाणी मुक्कामी आलेले आहेत. या सर्वांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि सज्ज हो आपण या उद्याच्या आरोग्यदायी दौडीसाठी. धन्यवाद.